एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या। अंबरनाथ मधील बालाजी नगरच्या रहिवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे। भास्कर नगरचा कायापालट केल्याप्रमाणे बालाजी नगरचाही सर्वांगीण विकास केला जाईल, असे आश्वासन स्थानिक नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी दिले। भास्कर नगरच्या धर्तीवर बालाजी नगरमध्ये देखील सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असा शब्द वाळेकर यांनी नागरिकांना दिला। रस्ते, पाणी, गटार, पथदिवे आणि इतर मूलभूत सुविधांवर भर दिला जाणार आहे। बालाजी नगरला एक आदर्श आणि सुविधायुक्त वसाहत बनवण्याचा आपला मानस असल्याचे वाळेकर यांनी स्पष्ट केले। भास्कर नगरच्या विकासानंतर आता बालाजी नगरचा नंबर असल्याने येथील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी दिली आहे। त्यांच्या या आश्वासनामुळे बालाजी नगरच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, एसएस न्यूज, अंबरनाथ। गटर, ड्रेनेज आणि पायवाटा तिन्ही पण एकदा आमची कामाची जी पद्धत आहे, आम्ही कुठल्याही नगरपालिकेच्या भरोशावर न बसता भविष्यामध्ये जे काय गटर, पायवाटा आणि ड्रेनेज हे जर एकत्र जर केले आपण, समजा काही वेळेस काय होतं, पायवाटा करतो तर गटर करत नाही, गटर करतो तर पायवाटा करत नाही, तर आम्ही वार्षिक निविदेच्या याच्यातून एक गटाराचं आणि ड्रेनेज आणि पायवाटाचं काम आज हाती घेतलेलं आहे। मला वाटतं कोविडच्या 8 वर्षामध्ये या परिसरामध्ये बिलकुल काम झालेलं नव्हतं आणि इथं पाण्याचीही समस्या खूप मोठी होती, तर मागे आम्ही पाण्याची लाईन जॉईन करून घेतली आणि मला वाटतं आता इथं पाणी चांगल्या प्रकारे यायला चालू केलं आहे। 2 टाईम पाणी यायला चालू झालेलं आहे। तर येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही ह्या जसं आपण भास्करनगरला मल्टी कलर केला होता, तसंच या बालाजीनगरला सुद्धा एक वेगळं आकर्षण या शहराला, ह्या बालाजीनगरला बाहेरून लोक कसे बघायला येतील त्या पद्धतीने आम्ही एक मल्टी कलरचा हे करणार आहे। आणि प्रत्येक जाग्यामध्ये झाडांच्या कुंड्या, प्रत्येकाच्या दरवाजामध्ये एक झाडाची कुंडी आम्ही देणार आहे रोड साईडला। ज्या पद्धतीने परदेशामध्ये ज्या पद्धतीने कलरफुल एरिया असतो, त्या पद्धतीने भविष्यामध्ये आम्ही कलरफुल हा बालाजीनगर जसा भविष्यात मी तिथे बनवला होता ज्या भास्करनगरला, त्या धर्तीवर आम्ही इथंही काम करणार आहे। तसं शाबीरबाई शेख समाज मंदिर आहे, त्याचंही नूतनीकरण करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही इथं ओपीडी चालू केलेली आपल्या गावदेवी मंदिरच्या त्या ह्याच्या मागे, गणपती मंदिरच्या पाठीमागे। तर त्या ओपीडीचा लाभसुद्धा मला वाटतं सर्व नागरिक घेतात। त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, BP, शुगर, सगळ्या दवा औषध भेटतात ते फ्री ऑफ कॉस्ट। त्यानंतर आम्ही आता त्याच्यावरती आमच्या या सगळ्या महिलांसाठी शिवण क्लास, मेहंदी क्लास असे ते पण वरच्या फ्लोअरला आम्ही चालू करणार आहे। तेही मला वाटतं सगळं फ्री ऑफ कॉस्टच करणार आहे। आमच्या या बालाजीनगरच्या गोरगरीब नागरिक आहेत या शहरामध्ये, आमच्या बालाजीनगरमध्ये राहतात, तर त्यांचं कसं निर्वाह होईल त्यांना, जेणेकरून त्यांना आम्ही कामकाज देऊ शकतो, घरामध्ये बसून ते कसं काम करू शकतात, त्या धर्तीवर आम्ही कुठंतरी पुढचा प्लॅन आखतोय। आणि त्याचप्रमाणे आम्ही ह्या समाज मंदिरावर एक मोठी लायब्ररी, म्हणजे ज्या पद्धतीने आज तुम्हाला सांगतो 24 जण भास्करनगरमध्ये जी मी समाज मंदिर बनवलं तर 24 मुलं पास झाली आणि कुठं चांगल्या लेवलला गेले, कोण इंजिनियर झाला, आता एक जण आता परवा दिवशी 2 जण पास झाले, एक याच्यामध्ये गेला नेटमध्ये गेला आणि एक याच्यामध्ये मला वाटतं SRPच्या याच्यामध्ये गेला। असे 24 मुलं तिथून पास झाले। त्याच धर्तीवर आता इथंही आम्ही एक मोठं लायब्ररी आम्ही खोलतोय, कारण का हा परिसर पूर्ण गोरगरीब लोकांचा परिसर असल्यामुळं ह्या लोकांना घरामध्ये तुम्ही बघत असाल घरांची छप्पर खाली आहे, तर त्यांना कसा अभ्यास करता येईल, तर सर्व समाजाच्या लोकांना अभ्यास आम्ही करण्याचा तिथं मानस ठेवलेला आहे। दादा, अलीकडेच मी माझ्या नागरिकांना सगळ्यांना सांगेल का आपल्याला जर कोण बळजबरी मीटर लावायला आलं तर आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी धावून येऊ। नियमानुसार त्यांना कुठंही बळजबरी करता येणार नाही। आमचे हे मीटर जुने मीटर काढून नवीन मीटर लावू शकत नाहीये, त्याचा कुठलाही GR नाहीये। तर त्या दृष्टिकोनातून मी नागरिकांनाही सांगेल का कोण तुम्हाला बळजबरी करत असाल, आपल्या वार्डापुरतं मी तुम्हाला सांगतोय, तर मी तुमच्यासाठी अर्ध्या रात्री धावून येईन आणि इथं कोणालाही बळजबरी अडाणी मीटर लावून देणार नाही।